नांदेड़ की मुद्रांक विक्रेता संगठन को बड़ी कामयाबी मिली है। संगठन ने हुकूमत से अपनी मांगें मंगवा ली है। बॉन्ड फरोख्त करने वालों की संगठन ने रियासती हुकूमत से मांग की थी कि नई इमारत में इन्हें एक दुकान मुख्तस करके दी जाए और बॉन्ड फरोख्त करने वाले की मौत होने पर उनके वारिस को लाइसेंस दिया जाए। हुकूमत ने मुद्रांक विक्रेता संगठन की इन मांगों को कबूल कर लिया है। इस कामयाबी पर संगठन के जिम्मेदारों और अरकान की एक मीटिंग मुनक्किद हुई। मीटिंग के बाद संगठन के जिम्मेदारान और अरकान ने नांदेड़ जिला बॉन्ड ऑफिसर बुराड़कर का इस्तकबाल किया। वहीं मुत्तल्लिका महकमे के तमाम ओहदेदारों की गुलपोशी की और इनका शुक्रिया अदा किया। वाज़ह है कि हुकूमत से अपने मुतालिबात को मंगवाने में संगठन के ज़िला सदर सुभाष चावड़े और संगठक मुजीब खान मुस्तफ़ा खान ने अहम रोल अदा किया है। इस्तकबालिया प्रोग्राम में ज़िला नांदेड़ के सभी वेंडर मौजूद थे, जिनमें खुसूसी तौर पर ज़िला सदर सुभाष चावड़े, ज़िला संगठक मुजीब खान मुस्तफ़ा खान, सेक्रेटरी गजानंद पायतवार, ज़िला मुशीर शरद सोनवने, मंसूर खान महबूब खान और सैयद मुश्ताक भी शामिल थे। वाज़ह है कि मुद्रांक विक्रेता संगठन के संगठक मुजीब खान मुस्तफ़ा खान बॉन्ड फरोख्त करने वालों की फलाह व बहबूद के लिए सरगर्म रहे हैं। मुजीब खान न सिर्फ अपनी संगठन के लिए बल्कि समाजी सतह पर भी खिदमात के लिए मकबूल हैं। हुकूमत से अपने मुतालिबात मंगवाने के लिए की गई कोशिशों में इन्होंने अहम रोल अदा किया है। आज नांदेड़ जिल्ह्यातील संपूर्ण मुद्रांक अधिकृत मुद्रांक विक्रेते यांची जी संघटना आहे त्या संघटनेने आज एक विशेष इथे कार्यक्रम अरेंज करून जे मुद्रांक विक्रेते अचानक कोणी एक्सपायर्ड होतं त्यावेळेस घरामध्ये एकदम प्रपंचाचा रोजच्या प्रपंचाचा कार्य म्हणजे उद्या काय होणार या बाबतीमध्येच प्रश्न निर्माण होतो। त्याच्यामुळे जो शासनाने जो निर्णय घेतलेला आहे त्या शासनाच्या निर्णयाचं स्वागत करण्यासाठी म्हणजे त्यांच्या वारसांना जर लायसन देता आलं तर त्या लायसन्स शासन प्रोव्हाइड करेल ह्या बाबतीमध्ये जे GR निघालेलं आहे त्या बाबतीमध्ये त्यांना सगळ्यांना आनंद झालेला आहे आणि त्याचा प्रत्यर्थ आज सर्वजण येऊन मला भेटले आणि त्यानंतर असं वाटतं की प्रत्येकाने यांच्यामध्ये जी युनिटी दिसते की स्वतःचं तर काम स्वतः करतोच आपण, परंतु आपण आपले जे मित्र असतील किंवा कलिग असतील त्यांच्या फॅमिलीसाठी देखील काही आपण करू शकतो आणि यासाठी जी शासनाची मान्यता हवी होती तर त्यांना मान्यता मिळाल्याचं परिपत्रक जे कालच्या व्हॉट्सअपवर वगैरे फिरत आहे त्याच्यामध्ये त्यांनी आपला एक छोटेखानी सत्कार इथे आयोजित केलेला आहे। मी सर्व इथे मला एक नांदेड जिल्ह्यामध्ये एक विशेष असं जाणवतं की नांदेड जिल्ह्यामधल्या मुद्रांक जे अधिकृत मुद्रांक विक्रेते आहेत त्यांच्यामध्ये युनिटी खूप आहे। म्हणजे एखाद्या वेळेस एखादं काम जर करायचं असेल आणि ते जर नियमाने होणार असेल तर प्रत्येकजण एकमेकांना साथ देऊन एकमेकांचे उणीधुणे काढण्यापेक्षा एकमेकांना मदत कशी होईल याकडे पाहते। पब्लिकचे कामं जे होतात जो विशेषतः दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जे आपले बाहेरचे पक्षकार मंडळी येते त्यांना व्यवस्थित मदत करणे मला या बाबतीमध्ये नांदेड जिल्हा फार लकी वाटतो। दुसरी गोष्ट याच्यामध्ये सांगायचं म्हणजे की एकमेकांना मदत करून शासनाचे जे GR आहेत त्याप्रमाणे काम करण्याकडे जास्त जरा काय म्हणते जास्त भर दिला जातो इथे। आणि जे आता रोजचे जे यांचे कामाचा परिक्षेत्र म्हणजे जे आहे दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयामध्ये यांची जे कामं होतात तर दुय्यम निबंधकांना कोणताही त्रास न देता त्यांनी जे पद्धतीची कागदपत्राची मागणी केली ते कागदपत्रे पूर्ण आणून देणे, तसेच जर काही प्रॉब्लेम असेल तर त्या कधी माझ्याकडे पण विचारणा करतात। याच्यामागे भावना एवढीच असते की पक्षकाराचे कामं व्हावे आणि स्वतःचं पण व्यवस्थित एकोपा राखून कार्यालयीन कामकाज करावे। याबद्दल मी निश्चितच संघटनेचे कौतुक करतो आणि संघटनेच्या सर्व जे मेंबर्स आहेत यांचंही कौतुक करतो। आणि आज आमच्या विशेषतः म्हणजे मला असं वाटतं की फक्त नांदेड जिल्ह्यातलेच लोक येणार आहेत की नांदेड शहरातले ते इथे बऱ्याचशा तालुक्यातले पण मुद्रांक विक्रेते दिसून येतात। त्यांनीही पण आमच्या सर्व दुय्यम निबंधकाचे म्हणजे पूर्ण नांदेड जिल्ह्यातल्या दुय्यम निबंधकांचे एक छोटेखानी सत्कार आयोजित केला। हे म्हणजे महाराष्ट्रामध्ये बहुतेक हा पहिला असा असेल किंवा शासनाने एखादं काम करण्याचा प्रॉमिस दिलेला आहे आणि त्याचा मुद्रांक विक्रेते इतका आनंदाने म्हणजे आनंद देखील एक वाटला पाहिजे आणि बाकी प्रत्येक गोष्टी जशा आपण हे करतो तसा आनंद वाटणे हे माणसाची एक सहज प्रवृत्ती असली पाहिजे। ह्याच्यामध्ये एकमेकांमध्ये देवाणघेवाण अशी होते की प्रेमाची देवाणघेवाण हे असलीच पाहिजे, कारण रुटीन काम करताना जे आहे ते मुद्रांक विक्रेते असो किंवा अधिकृत स्टॅम्प लेखक असो कोण यांच्यामध्ये आणि ऑफिशियल कॅपॅसिटीमधले जेवढे अधिकारी कर्मचारी आहेत यांच्या प्रत्येकामध्ये आपापल्यामध्ये एक प्रेमाचं नातं निर्माण करणे म्हणजे असे छोटेखानी कार्यक्रम जर नेहमी आयोजित झाले त्याच्यात मतभेदही होणार नाहीत आणि सगळं शासनाचे जे कामकाज आहे ते व्यवस्थितरित्या चालेल। यासाठी मी सर्व मुद्रांक विक्रेते आणि या संघटनेचे आभार मानतो आणि धन्यवाद। 2 दिन पहले सरकार के तरफ जो हमारे मांगनियाँ थे बहुत दिन से पेंडिंग थे
वो मांगनी गवर्नमेंट ने हमारी पूरी कर दी। हमारी जो मांगनी थी कि जो मुद्रांक विक्रेता का देहांत हो रहा है उसके वारसाओं को लाइसेंस दीजिए, तो गवर्नमेंट ने वो मांगनी पूरी कर दी है। और ऐसा सुनने में आ रहा है कि कुछ दिन 2-3 महीने के अंदर कौठा परिसर में कोर्ट परिसर के बाजू दुय्यम निबंधक कार्यालय जा रहा है। तो हमने मुद्रांक जिला अधिकारी कलेक्टर साहब को, हमारे आईजीआर साहब को निवेदन दिए कि वहाँ पर दस्त लेखक और मुद्रांक विक्रेताओं को जगह अवेलेबल करके दे, वहाँ पर सिर्फ लीगल परवाना धारक को ही जगह दे, ये भी हमने कहा है। और उस जगह का जो भी मुआवजा किराया रहेगा वो हम देने के लिए तैयार है। पर हमारी शासन से, प्रशासन से सबसे ये अपील है कि नए कार्यालय में सिर्फ परवाना धारक को ही कार्यालय में एंट्री दे, बाकी के अनधिकृत लोगों को एंट्री ना दे। बस मेरा यही कहना है। आम्ही सर्व नांदेड जिल्ह्यातील मुद्रांक विक्रेते आम्ही शासनाला मागणी केली होती की आमच्या वारसांना व एक्सपायर झाले यांना लायसन मिळण्यात यावं व आमची मनोती वाढण्यात यावी। यापैकी आमची एक मागणी ही सर्व मान्य झालेली आहे की आम्ही वारसाला आमचं जे लायसन आहे ते वारसाला लागू केलं आहे। ते आम्ही त्यांचे सर्व शासनातर्फे आम्ही सर्व शासकीय कर्मचारी व शासनाला आम्ही त्यांचे आभार मानतो। हा जे लढा होता आमचा गेल्या 50 वर्षापासून चालू होता, जे की सर्वात प्रथम आमचं वारसाचं मागणी होती आणि वारसाची ही मंत्रालयाकडून JDR करून हे आम्हाला 4 दिवसाखाली लेटर आलेलं आहे की वारसाला हे अधिकार तुम्हाला भेटलेला आहे। त्याचप्रमाणे आमची मागणी आहे कमिशन, जे भारत स्वातंत्र्य झाल्यापासून आम्ही 3% काम करतो, आम्हाला 7वा वेतन आयोग नाही, कोणची सरकारी स्कीम नाही, ती आम्ही 10% मनोती मागत नाही आणि पेन्शनही नाही। तरी शासन आमचा हा विचार करत आहे 5% 10%चा। तरी शासनाचे आम्ही फार आभारी आहेत। आम्ही जे लढा लढलेला आहेत, बरेच वेळेस आंदोलन केलेले आहेत, रस्त्यावर आलेले आहेत आणि व्यवस्था ही आमची एवढी संघटनेची मजबूत आहे, त्यामुळे आज आम्हाला हे यश भेटलेलं आहे। आणि या यशाबद्दल सर्व मुद्रांक विक्रेते, नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष, नांदेड जिल्ह्याची कमिटी हे आमचे फारच सुंदर काम केलेलं आहे, त्यामुळे हे फळ आम्हाला भेटलेलं आहे। आमचे अध्यक्ष आणि आमचे सहकारी बंडू गिरगावकर चावरे यांनी तुम्हाला जे सांगितलं आहे ते अगदी बरोबर आहे, पण शासनाने ह्याच्यामध्ये बी काही थोडी तूट केलेली आहे। ती कशी आहे ते आणखीन GR पूर्ण आल्याशिवाय समजणार नाही। पण यांनी असं सांगितलं की बा आमच्या पश्चात मृत्यूनंतरच वारसाला लायसन देण्यात येईल। पण आता एखादी व्यक्ती जर दोघंच जर असतील नवरा बायको, त्यांचे वय जास्त झाल्यानंतर त्यांनी काय करणार? त्यांनी सांगितले तर एखाद्या व्यक्तीला त्यांनी वारसा म्हणून देण्याचा अधिकार मिळावा आम्हाला, ही एक मागणी आहे। कमिशन वाढवण्यात यावं आणि सरसकट कमिशन एकच ठेवावं।